अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघरामध्ये जो आपण रोज दिवा लावतो त्याचे काही शास्त्रीय नियम आहेत, तर त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यामध्ये देवासमोर कधीही दिवा लावताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, म्हणजेच आपली मनोकामना पूर्ण होते। त्यानंतर आपण देवघरामध्ये रोज दिवा लावण्याचे काय महत्त्व आहे, देवासमोर कोणता दिवा लावावा, म्हणजे तो धातूचा असावा की मातीचा असावा किंवा तो दिवा चांदीचा असावा, आणि कोणता दिवा लावल्याने काय फळ मिळते त्याबद्दलची माहिती सांगणार आहे। त्यानंतर दिवा विझल्यानंतर काय करायचं आहे, दिवा कोणत्या दिशेला लावावा, दिवा लावताना कोणती प्रार्थना म्हणावी, दिवा लावल्यावर कोणत्या गोष्टी करू नये, त्यानंतर दिवा लावण्याची योग्य दिशा कोणती, त्याचबरोबर कोणत्या दिशेला दिवा लावल्याने त्याचे काय फळ मिळते हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यानंतर दिवा तेलाचा असावा की तुपाचा, तेलाचा दिवा देवाच्या कोणत्या बाजूला ठेवावा, आणि जर दिवा तुपाचा असेल तर तो कोणत्या साईडला ठेवावा, त्यानंतर दिव्यामध्ये एक वात लावावी की डबल वात लावावी, दिव्यातील वात कापसाची असावी की लाल धाग्याची, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक उपायसुद्धा सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा। आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मंडळी, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, कारण तुमचं एक लाईक मला मोटिवेट करतं, म्हणजे मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी चॅनलवर व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि सर्वात आधी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल। त्याचबरोबर मंडळी, व्हिडिओ पाहत असताना तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण सर्वजण आपल्या आईला पूजा करताना सर्वात पहिले दीप प्रज्वलन करताना पाहिलंच असेल। घराच्या आपण वडीलधाऱ्या माणसांच्या म्हणण्यानुसार आपण दररोज घरामध्ये दिवा लावत असतो। त्याचबरोबर सायंकाळी सुद्धा तुळशीजवळ आपण दिवा लावतो, पण आपण संध्याकाळी किंवा देवघरामध्ये दिवा का लावतो हे तुम्हाला कारण माहिती आहे का? अग्निदेवतेला साक्षी मानून आपण जी काही कामं करतो, जी काही पूजा अर्चा करतो ती थेट देवापर्यंत पोचते, आणि अग्निदेवतेला साक्षी मानून आपण कुठलंही काम केलं तर ते आपलं यशस्वी होतं। त्यामागचं हे एक कारण आहे। आपल्या शरीराच्या निर्मितीला मदत करणाऱ्या 5 घटकांपैकी अग्नी हे एक तत्व आहे। याशिवाय अग्नी हा भगवान सूर्याचा एक रूप आहे। त्याचबरोबर दिवा हा एक ज्ञानाचा प्रतीक मानला जातो। देवासमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा विकसित होत असते। ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये दिवा लावल्याने घरातील प्रत्येक सदस्यांना कामामध्ये यश भेटतं, आर्थिक उन्नती होते, त्याचबरोबर मनातील भीती जाते आणि शत्रूपासून बचाव देखील होत असतो। त्यामुळे घरामध्ये दररोज दिवा लावला पाहिजे। यानंतर बघूया की दिवा लावण्याचे काय नियम आहेत। तर पहा, पूजा करताना नेहमी स्वच्छ दिवा वापरावा। पूजेत कधीही तुटलेला दिवा वापरू नका। त्यानंतरचा एक नियम म्हणजे तुम्ही जेव्हा कधी तुपाचा दिवा लावता त्यात नेहमी कापसाचीच वात लावली जाते। त्यानंतर जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल त्यातही तुम्ही कापसाचीच वात लावलेली अतिशय उत्तम, पण जर काहींकडे जर परंपरा असेल तर तुम्ही इथे लाल वातीचा सुद्धा वापर करू शकता, परंतु ते फक्त आपण जर तेलाचा दिवा लावत असू तरच आपण लाल वातीचा इथे वापर करायचा। त्यानंतर दिवा नेहमी देवांच्या समोरच लावायचा, म्हणजे जिथे तुम्ही देवांची प्रतिमा ठेवताय अगदी समोर असा दिवा लावला गेला पाहिजे। पण जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी डाव्या बाजूला लावावा, आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो उजव्या बाजूला लावावा।
त्यानंतर पूजा करताना कधीही तोंडाने फूक मारून दिवा विझवू नये. जर मध्येच दिवा विझला तर पूजा पूर्ण होत नाही. आणि जर समजा तुमच्याकडून चुकून जर दिवा विझला तर काय करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते, त्याचबरोबर वास्तुदोषही संपतो. त्यामुळे घरात नियमितपणे दिवा लावला गेला पाहिजे. देवाच्या समर्पणासाठी आपण नेहमी तुपाचाच दिवा लावला पाहिजे. तर इथे समर्पण म्हणजे काय, तर आपण जेव्हा कधी आर्ततेने देवाला हाक मारत असतो आणि ती आपली हाक देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे फक्त दिवाच करत असतो. आणि जेव्हा कधी आपल्यावर खूप काही संकट येतात, कधी आपण निराश असतो, कधी आपल्याला कामात यश भेटलेलं नसतं, तर आपण हे सर्व देवालाच हात जोडून प्रार्थना करतो की मला ह्या कामामध्ये यश भेटू दे. तर अशा वेळेस नेहमी तुम्ही तुपाच्याच दिव्याचा वापर करायचा, कारण तुपाचा दिवा हा खूप सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो, अशी शास्त्रीय मान्यता आहे. यानंतर तुम्हाला माहिती आहे का, तर आपल्या वेगवेगळ्या इच्छांसाठी आपण वेगवेगळे दिवे वापरून आपली इच्छा पूर्ण करू शकतो. तर ते कसं, तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. हे बघा, आपल्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सोने, चांदी, पितळ, कांस्य, तांबे अशा वेगवेगळ्या धातूंचे दिवे लावण्याचा नियम आहे. तर बघा, सिद्धी मिळवण्यासाठी नेहमी पिठाचा दिवा करून तो वापरावा. शनी आणि मंगळाची कृपा मिळवण्यासाठी मातीचा दिवा लावावा असं म्हटलं जातं. त्यानंतर सूर्य आणि गुरुला शुभेच्छा देण्यासाठी सोन्याचा दिवा लावावा आणि चंद्राच्या शुभतेसाठी चांदीचा दिवा लावणे अतिशय उत्तम असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर बघा, दिवा कोणत्या दिशेला लावावा. तसे दिवा लावल्याने 10 दिशांचा अंधार नाहीसा होतो, पण वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक दिशेला दिवा लावण्याचे काही नियम आहेत आणि त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. तर आपण घरामध्ये राहतो म्हणजेच आपल्याला वास्तुशास्त्रानुसारच दिवा लावायला पाहिजे, कारण वेगवेगळ्या दिशांना लावलेला दिवा तुम्हाला वेगवेगळे परिणाम देत असतो. तर बघा, पूर्व दिशेला दिवा लावल्यास आयुष्य वाढते, पश्चिमेला लावलेला दिवा दुःख वाढवतो आणि उत्तर दिशेला दिवा लावल्यामुळे आपल्या संपत्तीत वाढ होत असते. आणि दक्षिण दिशेला दिवा लावल्याने धन आणि माणसांचे नुकसान होते, म्हणजे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. तेव्हा आपण या दिशेला चुकूनही दिवा लावायचा नाहीये. म्हणजेच आपण जी दिवा लावतोय त्या दिव्यातली वात ही आपली पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला लावलेली अतिशय उत्तम. त्यानंतर जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर नेहमी फुलवातीचा वापर करा, आणि जर तेलाचा दिवा लावत असाल तर वातींचा वापर करा. आणि जेव्हा आपण लांब वात लावतो तर ती नेहमी डबल लावावी, एक वात लावू नये असं शास्त्र सांगतं. त्यानंतर जर तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये असाल तर देवी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी तुम्ही लक्ष्मी देवीसमोर 7 दिवे लावा. यामुळे तुमचे सर्व त्रास दूर होतील. ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी हा उपाय केला जाऊ शकतो. त्यानंतर देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही 2 दिवे लावावेत. त्यानंतर घरामध्ये आनंद आणि सुख समृद्धीसाठी भगवान विष्णूंसमोर तुम्ही गुरुवारी तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर तुम्हाला दिवा लावताना एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो तुम्ही रोज म्हणायचा. त्यामुळे घरामध्ये आर्थिक उन्नती वाढते. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. या मंत्राचा मराठीत अर्थ असा होतो, शुभ आणि कल्याण देणारा, आरोग्य आणि संपत्ती देणाऱ्या, शत्रूच्या बुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या प्रकाशाला माझा नमस्कार आहे. आणि दिवा लावताना तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की ती तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये दिवा लावण्याबाबत काही एक महत्त्वाचा नियम आहे. तर दिवा लावताना तो थेट जमिनीवर लावू नये. दिवा लावताना सर्वप्रथम आपल्याला अक्षदाचं आसन किंवा फुलांच्या आसनावरच तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि तुमची पूर्ण पूजा होईपर्यंत दिवा विझणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा मंडळी, अशा प्रकारे मी तुम्हाला दिव्याबाबत बरीच काही माहिती सांगितली आहे अशी माझ्या मते. परंतु जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
भेटूया पुन्हा एका नवीन माहिती बरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.